व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. सध्या रोहित पवार खूपच फॉर्ममध्ये आलेले आहेत आणि रोहित पवार यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की दादांचा वारसदार मीच आहे, म्हणजे अजित दादांचा, म्हणजे पार्थ पवार नाही, जय पवार नाही, मीच. आणि कदाचित म्हणूनच हे लोकांच्या मनात ठसवण्यासाठी, लोकांना हे भासवून देण्यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच रोज पत्रकार परिषद घेऊन दादांचा घातपातच झालेला आहे असा रेटा रोहित पवार यांनी लावलेला आहे. AAIBचा रिपोर्ट आलेला आहे. त्या रिपोर्टमध्ये सुद्धा स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की अजितदादा पवार यांचा घातपात नाही आहे, तर तो अपघात आहे. आता हवामान खातं जे आहे ते मूर्ख, पायलट मूर्ख, DGCA वाले मूर्ख आणि हे एकटेच हुशार आहेत. हे आणि ते अमोल मिटकरी. बघा, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुद्धा हे दोघंच बडबड करत आहेत, हे दोघंच आरोप करत आहेत. अमोल मिटकरीचं तर म्हणणं असं आहे की दादांच्या विमानाचा जो पायलट आहे सुमित कपूर, तो जिवंत आहे म्हणे. आणि ह्याचा हवाला देताना काय बोलले मिटकरी की त्यांची बायको म्हणते की ते जिवंत आहेत म्हणून. अरे बाबा, त्यांच्या ऐवजी तो मदान नावाचा वैमानिक जाणार होता आणि त्या ॲक्सिडेंट नंतर जे फोटोज व्हायरल झाले ते सुमित कपूरचे नव्हतेच, ते त्या मदानचे होते. त्याच्या घरचे घाबरले आणि म्हणून त्याच्या बायकोला पुढे घेऊन ती कबुली द्यावी लागली आहे. एवढी साधी गोष्ट कळत नाही का? कुणी आमदार केलं रे? दादा असते तर दादांनीच झोडून काढलं असतं. हे असल्या अफवा पसरवता म्हणून. रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी तुम्हाला प्रेझेंटेशन घेतलंय का अख्खं, की विमान असं कसं गेलं, मग ब्लॅक बॉक्स कुठे आले, मग हे कसं झालं, मग ते कसं झालं, मग मुंबईला का नाही नेलं, मग पुण्याला का नाही नेलं. साधी गोष्ट आहे. त्या वैमानिकाला चान्स घ्यायचा होता, सेकंड चान्स लँडिंगचा. 15,000 तासांचा अनुभव होता बाबा त्याच्याकडे. शांभवी पाठककडे सुद्धा 1000 तासांचा अनुभव होता फ्लाइंगचा. एकदा गो अराउंड केलं त्यांनी आणि त्यांना वाटलं की आता दुसऱ्या गो अराउंड मध्ये आपण पोहोचू शकतो. आता ढळढळीत दिसतंय की ते विमान लेफ्ट साईडला कललं हवेतल्या हवेत आणि मग ते पडलंय खाली, कंट्रोल न होता. बरं, आत्तापर्यंत बारामती विमानतळावर, ते जे बारामतीचा 10 किलोमीटरवर विमानतळ आहे, तिथे किती विमानांचे ॲक्सिडेंट झालेत असे? या बाबतीमध्ये रोहित पवार रोज उठून काहीतरी बोलतायत आणि आता वीट आलाय या गोष्टींचा. कारण अनेक तज्ज्ञांनी आपली मतं मांडलेली आहेत या विषयावर. ते सगळे तज्ज्ञ, म्हणजे रिटायर्ड पायलट म्हणा किंवा एअर ट्रॅफिकमध्ये काम करणारे हवामान तज्ज्ञ, हे सगळे मूर्ख आणि हा एकटाच हुशार. मग ह्याला ते दाखवून द्यायचंय ना की माझं दादांवर किती प्रेम आहे, दादांचा वारसदार मी एकटाच आहे, हेच त्याला दाखवून द्यायचं आहे. आणि आता तून लावली नवीनच, मला सुरक्षा द्या, माझ्या जीवाला धोका आहे. सुप्रिया सुळे पण तेच म्हणू लागल्या, रोहितला सुरक्षा द्या, त्याच्या जीवाला धोका आहे म्हणे. अरे 17 गाड्या आहेत ना तुझ्याकडं, 4 गाड्या पुढं 4 गाड्या मागं लावल्यात, कशाला काय धोका होणार आहे? वापर की. 25,000 कोटींचा शिखर बँकेचा घोटाळा केलेला आहे, वापरण ते पैसे लावा, 100 माणसं बॉडीगार्ड, मग कशाला धोका होईल जीवाला? काहीतरी बोलायचं उग. मित्रांनो, हा विषय खूप महत्वाचा आहे. रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली या विषयावर आणि जे प्रेझेंटेशन त्यांनी जगासमोर मांडलं तेच प्रेझेंटेशन राज ठाकरेंकडे मांडलं.
आणि त्याच्यावर राज ठाकरे काय बोलले हे ते पत्रकार परिषदेमध्ये होते परत सांगू लागले. अरे राज ठाकरे काय बोलले हे तू कशाला सांगतो बाळा? हे राज ठाकरेंनाच बोलू दे ना. जर नेमकं पत्रकार परिषद हे कसं करत आहेत आणि कसा गवगवा करत आहेत आणि मीच कसा एकटा लढवय्या आहे, मी लढतोय दादांच्यासाठी हे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे रोहितचा. ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे मित्रांनो. रोहित पवार यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत परत एकदा, ते जाणून घेणारच आहोत आपण. मात्र त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे की गेल्या महिन्यामध्ये शिवजयंतीला आपण अन्नदान उपक्रम राबवलेले. आता परवाच्या दिवशी सुद्धा शिवजयंती आहे या महिन्यातली, मार्च महिन्याची. तेव्हा सुद्धा आपल्याला आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी उपक्रम राबवायचे आहेत. आपल्या हातात केवळ 2च दिवस आहेत जेमतेम. तेव्हा या सत्कर्मामध्ये उपक्रमांमध्ये आपण सहभागी व्हावं ही विनंती आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे काही योगदान आपल्याला देता येऊ शकतं ते निश्चित द्या आणि ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मात्र नक्कीच व्हॉट्सअपवर पाठवा. आता बघून घ्या रोहित पवार हा कसा शहाणपणा मिरवत फिरतोय. काल अमित भाऊंना मी विनंती केली होती की मला राज ठाकरे साहेबांना भेटायचंय, त्यांची मला वेळ मिळू शकते का. लगेचच राज ठाकरे साहेबांनी वेळ दिली, कारण त्यांनी मला विचारलं होतं की काय विषय. मी म्हणलं अजितदादांच्या बाबतीतलं जे काही ॲक्सिडेंट झालेला आहे, घातपात जो कुठला झाला आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला मला द्यायची आहे. दादांचा विषय असल्यामुळे लगेचच्या लगेच मला तिथं वेळ मिळाला. आज इथं आल्यानंतर बराच वेळ त्यांनी सगळ्या घटना समजून घेतल्या. जी काय माहिती मी घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली आणि ती माहिती समजून घेतल्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितलं की महत्वाचा विषय आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न एवढाच आहे की FIR पोलिसांनी का नाही घेतला. त्यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्यांनी मला 2 दाखले दिले सुप्रीम कोर्टाचे, ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला असला तरी FIR घेता येतो, तो नागरिकांचा हक्क आहे. आणि एक दुसरा दाखला ज्याच्यामध्ये काही झालं तरी FIR घ्यावाच लागतो पोलिसांचा, हा दुसरा दाखला त्यांनी तिथं दिला होता. त्यामुळे त्यांनी एकच प्रश्न केला की या महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीचा, एका मोठ्या नेत्याचा, महाराष्ट्राच्या देशाचा नागरिकाचा जर FIRच होत नसेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. सारखं सारखं एकच म्हणणं चालू आहे की हा घातपात आहे आणि FIR दाखल होत नाहीये. तो FIR दाखल व्हावा याच्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धिंगाणा पण केला, आरेरावी सुद्धा केली, पोलिसांवर चिडचिड पण केली, सगळं करून झालंय. साधी गोष्ट आहे. DGCA AAIB यांनी अहवाल दिलेले आहे. त्यांच्या अहवालानुसार हा अपघात आहे आणि अपघाताचा FIR होत नसतो. आता ह्याचं म्हणणं असं आहे की VSR व्हेंचर्स ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे विमान फॉल्टी आहेत आणि असले फॉल्टी विमानं का दिले, नेमका आरोप काय आहे तुमचा? विमानं फॉल्टी होते का वैमानिक फॉल्टी होता का धावपट्टी फॉल्टी होती का हवामान नव्हतं? नेमकं कारण काय आहे याच्या मागचं? एक काहीतरी कारण असू शकतं ना. एवढी सगळी कारणं कशी काय असू शकतात एका प्रकरणामध्ये? आणि त्याच्यासाठी गावभर बोंबलं थिंडायचंय. आता काय तर म्हणे राज ठाकरेंची भेट घेतली. अरे राज ठाकरे कशाचे तज्ञ आहेत का ते यातले? ते वैमानिक आहेत का किंवा एअर ट्रॅफिकचं काही नॉलेज असू शकतं का? FIR का नाही दाखल झाला मध्ये? तर राज ठाकरेंची भेट घेण्याचं कारणच काय? राज ठाकरे महाविकास आघाडीत नाही आहेत. उद्धवकडे जायचं असतं. उद्धव ठाकरेंनी उचलला असता हा मुद्दा.
यांना माहिती आहे का यांची भेट झाली राज ठाकरेंसोबत, आणि त्या भेटीनंतर राज ठाकरे कुठे गेले असावेत? सचिन तेंडुलकरकडं. का? अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचे सोहळे सुरू झालेले आहेत. एवढंच जर गांभीर्य राजसाहेबांना असतं तर राजसाहेबांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं असतं ना की रोहितची आणि माझी भेट झाली आणि या विषया मला असं असं वाटतं. कारण एरवी तर राजसाहेब बोलतातच ना, आणि चांगले बोलतात प्रत्येक विषयावर. मग का नाही बोलले ते? बरं, यांचा आरोप असा आहे की पार्थ पवार, जय पवार किंवा सुनेत्राव वहिनी यांनी हा मुद्दाच उचलला नाही म्हणे, आणि मीच उचलतोय हा मुद्दा. काय दाखवून द्यायचंय तुम्हाला? की फक्त तुमचं एकट्याचंच प्रेम होतं? बघितलं ना तुमचं प्रेम काय होतं ते. जेव्हा दादा महायुतीमध्ये आले तेव्हा एकमेकांच्या समोर आल्यानंतर तर तोंड बघितली नाहीयेत एकमेकांची. आठवा ना, गेले 3 दिवस ना, आठवा केले का एकत्र सोहळे साजरे? नाही केले, वेगळे केलेले आहेत. आता पुळका आलाय दादा नसताना, आणि दादांची इच्छा होती, आणि दादांची ही इच्छा होती, ती इच्छा होती, त्या दादांनी लिहून ठेवलं होतं का रे कुठं? आणि जर काशी इच्छाच होती दादांची तर मग दादांनी ते स्पष्ट केलं असतं ना. एका भाषणामध्ये दादा स्वतः बोललेले आहेत की 80 वर्ष वय झाल्यानंतर माणसानं कुठंतरी थांबायचं असतं, पण हे थांबायलाच तयार नाहीत. मग आमच्याकडे पर्याय काय राहिला दुसरा, म्हणून वेगळे झालेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा साहेबांनी या वयात इतकं आजारी असताना राज्यसभेवर जावं असं दादांना कसं वाटू शकतो? काहीतरी मुद्दे उकरून काढायचे, विनाकारण बी फाडायचं अजितदादांच्या नावावर, जेव्हा ते आज नाही आहेत उत्तर द्यायला आपल्यात नाही आहेत ते. मध्ये काय तर म्हणे दादा जिवंत आहे. काही कंड्या पिकवल्या मनाच्या. आणि रोहित पवार तर निव्वळ स्टंटबाजी करत आहेत, हे तर तितकंच सत्य. आणि अमोल मिटकरी तर पहिल्यापासूनच ते बाजारू विचारवंत आहे, त्याच्या बाबतीत बोलण्यात काही अर्थच नाही. जातीवादी किडा आहे, हिंदू व्यष्टा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलायचंच नाही आम्हाला काही. त्याला काय मरळायचं बरोबर द्या, कारण ही त्याची शेवटची टर्म आहे विधान परिषदेची. परत जात नाही तो, परत आमदार होत नाही. आता रोहित पवार सुद्धा कर्जत जामखेडमधून परत निवडून येईल का नाही याची शक्यता कमी आहे आता. कारण लोकांना कळतं हो, तुम्ही कसे नाटकं करता, तुम्ही कसे ढोंग करता. लोक काही इतके मूर्ख नाही आहेत, इतके दुधखुळे नाही आहेत लोकांना कळतं सगळं. गेल्या वेळेसच पोस्टल मतदानावर निवडून आलेले आहात. दादाच बोलले होते स्पष्ट, बेट्या मी जर सभा घेतली असती तर आमदार झाला नसतास. एवढं दादांवर प्रेम आहे. तर दादा जेव्हा प्रत्येक भेटीत जेव्हा सांगायचे की केस जरा व्यवस्थित ठेव, ती वरची गुंडी लाव शर्टाची, का नाही लावली कधीच? का नाही ऐकलं त्यांचं तेव्हा ते जिवंत असताना? आता बरा बुडका आलाय. हे सगळं ढोंग आहे, ही सगळी स्टंटबाजी आहे, निव्वळ चर्चेत राहण्यासाठी. आपलं नाव चर्चेत राहावं आणि इथून पुढे अजितदादांचा वारसदार म्हणून मला स्वीकारावं महाराष्ट्राला, अशी यांची सुप्त इच्छा आहे मनातली. जसं यांच्या आजोबांना अजूनही पंतप्रधान व्हायचे स्वप्न पडतात, तसं ह्यांना आता कदाचित मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पडत असावेत, आणि त्यातूनच हे सगळं बाहेर येत असावं. मित्रांनो, ह्या सगळ्या स्टंटबाजीवर तुमचं काय मत आहे ते जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जाता जाता विनंती आहे, गेल्या महिन्यामधल्या शिवजयंतीला आपण जसा उपक्रम राबवला अन्नदानाचा, तसाच परवाच्या म्हणजे 6 तारखेच्या शिवजयंतीला सुद्धा आपण करणार आहोत. आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी, कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी. या
उपक्रमामध्ये, या सत्कर्मामध्ये आपण मोठ्या मनानं सहभागी व्हावं, योगदान द्यावं अशी कळकळीची विनंती आणि आवाहन आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या GPay फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या मित्रांनो. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर नक्की टाका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.